राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी अजित पवार यांची नाराजी ओढवून घेतली, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक नेत्यांमध्येही तीव्र नाराजी पाहायला मिळते। संग्राम जगतापांच्या वादग्रस्त आणि पक्षविरोधी भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झिशान सिद्दीकी यांनी केली आहे। एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। ये चुकीची भूमिका है आणि ते ये उनका व्यक्तित्व तौर पे एक मानसिकता है। मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली, आता तो त्याचं उत्तर देणार। संग्राम जगताप हे राष्ट्रवादीमध्ये आहे, त्यांची भूमिका राष्ट्रवादी नाही, त्यामुळे राष्ट्रवादी भूमिका असली पाहिजे। राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झालाय। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं आवाहन संग्राम जगताप यांनी केलंय। सोलापूरच्या करमाळ्यात हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना संग्राम जगताप यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। दिवाळीच्या खरेदीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळाला पाहिजे, म्हणून दिवाळीची खरेदी फक्त हिंदू दुकानदारांकडूनच करा असं जगताप यांनी म्हटलंय। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे, मी तुम्हाला सर्वांना विनंती करत, जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत, एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील अल्पसंख्याक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। जगताप यांच्या विधानानं राष्ट्रवादीतील अल्पसंख्याक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे। या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यापर्यंत ही नाराजी पोहोचवली आहे, तर पक्षाने अशा भूमिकेसंदर्भात कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांनी केली आहे। ये चुकीची भूमिका है आणि ते ये उनका व्यक्तित्व तौर पे एक मानसिकता है, पर पार्टी की विचारधारा अलग है। अजीत दादा के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, हम एक सेक्युलर पार्टी है और मुझे ये जानकारी है कि संग्राम जी को एक नोटिस भी दी गई है। और नहीं देखिए, बीजेपी के नेता अगर उनको समर्थन देते हैं तो वो बीजेपी का विचारधारा ऐसा होगा। हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में बिलोंग करते हैं और हमारी विचारधारा ऐसी नहीं है। जब मेरे पिताजी ने भी पार्टी को ज्वाइन किया था तो हमने यही सोच के ज्वाइन किया था कि अजीत दादा एक सेक्युलर इंसान है और वो है, और प्रफुल्ल पटेल जी है, सुनील तटकरे जी, उनके नेतृत्व में पार्टी की जो लाइन है इसका निषेध किया है पार्टी ने। दुसरीकडे संग्राम जगतापांची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनाही आवडलेली नाहीये। नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत अजितदादांनी जगतापांना झापल्याची चर्चा आहे। पक्षाशी विसंगत भूमिका कुणी घ्यायला नको अशा शब्दात अजित पवार यांनी कान उघडणी केली आहे। तसंच कुणाच्याही वक्तव्यानं तेढ निर्माण व्हायला नको असं अजित पवारांनी म्हटलंय। मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली, आता तो त्याचं उत्तर देणार। नोटीस काल का परवाच त्याला त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही। मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना, आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलचं लेखी त्याला मागितलेलं आहे, त्याचं उत्तर तो देईल ना, ते उत्तर काय येतंय ते बघू ना। तर या विषयाबाबत अजितदादांशी समोरासमोर चर्चा झाली आहे, आता पुढे काय करायचं ते पाहू असं म्हणत अजितदादांच्या नाराजीवर संग्राम जगताप यांनी अधिकचं बोलणं टाळलंय। त्याचं उत्तर कधीबद्दल संग्राम झाला, आता समक्ष चर्चा झालेली आहे, त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं, काय करायचं। आजच्या बैठकीमध्ये काही नाराजी अजितदादांची आणि त्यानंतर काही कानमंत्र तुम्हाला दिला अशा पद्धतीची चर्चा। शेवटी कानमंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षापासून देत आलेले ते। तर संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, राष्ट्रवादीची अशी भूमिका नाही आहे, त्यामुळे जगताप यांनी अशी वक्तव्य करू नयेत असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे। संविधान सुद्धा डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे। आपण भूमिका मांडत असताना आपण अशा पद्धतीनं एकदम मुस्लिमांच्या क्रूर विरोधामधली भूमिका ही राष्ट्रवादी भूमिका नाही।
तर ते संग्राम जगताप हे राष्ट्रवादीमध्ये आहे, त्यांची भूमिका राष्ट्रवादी नाही, त्यामुळे राष्ट्रवादी भूमिका असली पाहिजे. आणि राष्ट्रावर सगळं आपलं प्रेम असणं म्हणजे इथल्या लोकांवरती प्रेम आपण ठेवलं पाहिजे. त्यामुळे एकदम अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाही असं माझं मत आहे. संग्राम जगताप यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी जगतापांवर सडकून टीका केली आहे. आता पक्षातूनही संग्राम जगतापांच्या या भूमिकेला विरोध होताना दिसतोय. राष्ट्रवादीतील अल्पसंख्याक नेत्यांनी जगताप यांची थेट अजितदादांकडे तक्रार केली आहे. आता आधी जगतापांवर नाराज असलेले अजितदादा काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.